रायगडचे लोकप्रिय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांचा ह्या रायगड जिल्हा आणि या कोकणावरती खूप अगदी मोलाचा वाटा यांचा आहे। कारण ह्या माणसाने कोकणचा आणि रायगडचा खूप मोठा विकास केलेला आहे। प्रत्येक गावोगावी प्रत्येक शहरामध्ये तटकरे साहेबांचं हे काम आणि कुठे ना कुठेतरी शाळागृह बांधलेलं असेल, रस्ता केलेला असेल किंवा मुलांसाठी वसतिगृह बांधले असतील, असं मोठं काम या तटकरे साहेबांचं असल्यामुळे प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम हा नेता करतो आणि त्यामुळे त्यांचा वाढदिवस असणं हे प्रत्येक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा एक सण म्हणून साजरा करतात। आणि ह्या माणसामुळे कित्येकांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत, कित्येकांना शिक्षणासाठी सोय झालेली आहे, कित्येकांना शाळेचे ऍडमिशन मिळालेले आहेत, कित्येकांचे रस्ते झालेले आहेत, कित्येकांना एसटीच्या सुविधा मिळालेल्या आहेत। अशा या माणसाचं आत्ताचं जे वाढदिवस आहे तो साजरा करण्यासाठी प्रत्येक जण ह्या आपल्या कुवतीप्रमाणे प्रत्येक विभागामध्ये राष्ट्रवादीचा कार्यकर्ता हा काम करत आहे आणि तिथल्या गोरगरीब लोकांची सेवा करत आहे। आज आपण पाहिलं तर रोह्यासारख्या ठिकाणी असतील, महाराष्ट्रामध्ये गोरगरिबांना फळं वाटप केलं जातं, छत्र्या वाटप केलं जातं, ब्लँकेट वाटप केलं जातं। ह्या पर्यावरणाचा जो ऱ्हास झालेला आहे की आपण पाहिलं एप्रिल मे मध्ये जो कडक उन्हाळा होता, तर त्या ठिकाणी तो पर्यावरण समतोल राखण्यासाठी प्रत्येक ठिकाणी झाडं लावण्याचं आज वाशी ग्रामपंचायतीमार्फत 200 झाडं लावली गेली आणि त्या तटकरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ती झाडं लावून त्यांना ठिबक सिंचनाची सोय करून ती झाडं जगवण्याचं काम केलं जाईल। आणि अशा माणसाचा वाढदिवस म्हणजे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा एक सण आहे। अशा माणसाला मी ओबी संघटनेचा रायगड जिल्हा अध्यक्ष म्हणून आणि कुणबी समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून आणि राष्ट्रवादीचा जिल्हा सरचिटणीस म्हणून ह्या राष्ट्रवादीच्या नेत्याला ह्या राष्ट्रवादीकडून आणि आमच्या समाजाकडून ओबीसी समाजाकडून उदंड आयु आरोग्य लाभावं ह्याच ईश्वरचरणी प्रार्थना देतो।